नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, परत एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची माहिती समोर आलेली आहे. काल परत एकदा नाफेडने कांदा खरेदी दरामध्ये चांगली वाढ केल्याची माहिती समोर आलेली आहे. तर कालपर्यंत 1850 रुपये दर हा ठेवण्यात आलेला होता, परंतु काल ही माहिती समोर आली की 2150 रुपये हा दर नाफेडने परत एकदा कांदा खरेदी दरामध्ये केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे निश्चितच कांदा दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर कशामुळे कांदा खरेदी दर वाढ करण्यात आलेली आहे, याची कारणे काय आहे, पुढे चालून काय बाजारभाव राहतील आणि महत्त्वाचा आपला जो काही जास्तीत जास्त कांदा निर्यात आहे ते बांगलादेशला होतो आणि बांगलादेशमध्ये काय स्थिती आहे, कांदा किती प्रमाणात आहे, कांदा यावर्षी ते आयात करतील का नाही, याच्यावर थोडासा आपण आढावा घेणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पुढे चालून कांदा ठेवायचा का नाही हा तुम्हाला कळेलच. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 जुलै 2026 आजच्या तारखेला मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि काल जो निर्णय जे नाफेडने घेतलेला आहे की जो काही कांदा खरेदीदारामध्ये जवळजवळ चांगली वाढ करण्यात आली होती. काल परवापर्यंत 1850 रुपये हा दर ठेवण्यात आलेला होता, परंतु आजच्या स्थितीला 2150 हा दर नाफेडच्या कांदा खरेदीदारामध्ये केलेली आहे. त्यामुळे पुढे चालून काही कांद्याचे बाजारभाव आहे ते 100% वाढण्याचे संकेत दिसून येत आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी कांद्याचे दर हे स्थिरावलेले होते आणि थोडंसं मंदावलेले होते आणि काही ठिकाणी 1-2 रुपयाची घसरण सुद्धा बघायला भेटलेली होती. काही ठिकाणी 3000 रुपये पार होत होतं, काही ठिकाणी 2425 रुपये होतं आणि एकंदरीत कांदा दरामध्ये मोठी तफावत असल्याची माहिती आपल्याला समोर आलेली होती. त्यामुळे मी वारंवार सांगत होतो की खायचं दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारे मार्केटची स्थिती दिसून येत आहे. आणि एकंदरीत जे काही लोकल मार्केटमध्ये जे काही कांद्याचे बाजारभाव आहेत ते 40-45 रुपयाच्या पार गेलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पण याच्यावरती चांगलाच नजर ठेवून आहे, जेणेकरून पुढे चालून कांद्याचे दर आटोक्यात राहतील. त्यामुळे नाफेडला वारंवार निर्देश देण्यात येत आहे की तुम्ही कांदा खरेदी करत चला, जेणेकरून नंतरच्या काळामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढले तर त्या खरेदी केलेल्या कांद्याचे आपण व्यवस्थित नियोजन करून ते मार्केट स्टेबल ठेवता येईल, या या उद्देशाने ते कांदा अजून करण्यात आलेला आहे आणि दरामध्येही वाढ करण्यात आलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतोय की इथून पुढे तुम्हाला योग्य ते नियोजन करावं लागेल. त्यांचा टार्गेट आहे, त्या टार्गेटप्रमाणे ते कांदा खरेदी करणार आहे, जेणेकरून पुढे चालून बाजारभाव वाढणार नाही, स्टेबल राहतील, स्थिर राहतील. त्याचा हा त्यांचा उद्देश आहे. त्या उद्देशमध्ये त्याचे प्लॅन करत आहेत, कारण की वारंवार ते 1250 रुपयापासून 1250 रुपयापासून ते 2150 रुपयापर्यंतचा हा प्रवास त्यांनी गाठलेला आहे. त्यामुळे तुम्हाला विचार करण्याचा गरज आहे, कारण की पुढे चालून बाजारभाव त्यांनी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहे. कारण की दक्षिणेकडे जे काही कांद्याची लागवड आहे आणि उत्पादन आहे यावर्षी घटणार आहे आणि एकंदरीत कांद्याची साठवण आहे दरवर्षीच्या तुलनेने 5 ते 6% कमी आहे आणि सड मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेने जास्त प्रमाणात होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्येही कांद्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कांद्याचे जे काही प्रश्न आहे पुढे चालून तो मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. त्यामुळे वारंवार नाफेड कांद्याची दरामध्ये चांगली वाढ करताना दिसून येत आहे. ठीक आहे, तर हे झाले कांदा दरामध्ये का वाढ करत आहे. तर आता आपण बांगलादेशची स्थिती जाणून घेऊया, कारण की आपण एकूण निर्यातीमध्ये म्हणजे कांद्याच्या एकूण निर्यातीमध्ये 30 ते 35% वाटा हा बांगलादेशला आहे. कारण की एकूण 30 ते 35% कांदा हा आपला भारतातून बांगलादेशला जातो आणि तिथली स्थिती ही जाणून घ्यायचं आहे. मागील काही वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे तिथल्या जो काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठी चालना दिलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी कांदा उत्पादनात एक बंपर वाढ करण्यात आलेली आहे. चांगली वाढ यावर्षी सुद्धा ही बांगलादेशमध्ये झालेली आहे. परंतु बंपर वाढ झाली आहे, परंतु यावर्षी जी काही कांद्याची सड आहे तीही चांगल्या प्रमाणे झालेली आहे. कारण की बांगलादेशमध्ये शेतकऱ्याकडे साठवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे आतापासूनच आणि मागील काही दिवसापासून कांद्याची सड हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची गर्दी सध्या आता बांगलादेशमध्ये आहे. नंतरच्या काळामध्ये कांद्याची टंचाई 100% भासणार आहे, परंतु नंतर कांदा खरेदी करणार की नाही हा तुमचा प्रश्न आहे.
आणि कारण दरवर्षी तुलनेने यावर्षी तर कांदा लागवड क्षेत्रही वाढवलेलं आहे आणि परत उत्पादनही वाढवलेलं आहे. या सर्व आढावा बघितला असता तर पुढे चालून जे बांगलादेश आहे यावर्षी सुद्धा कमी प्रमाणात कांदा खरेदी करणार आहे. मागच्या वर्षी आपल्याला पूर्ण वर्ष त्यांनी ताटकळत ठेवलेलं होतं, की आता कांदा खरेदी करेल, नंतर कांदा खरेदी करेल. परंतु कांदा मात्र त्यांनी खरेदी केल्याने थोडाफार प्रमाणात खरेदी केला. परंतु त्या आशेमुळं भरपूर शेतकऱ्यांनी कांदा ठेवलेला होता. त्यामुळे आपल्या भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फटका मागच्या वर्षी बसलेला आहे. तुम्ही बांगलादेश आणि इतर देशावरती अवलंबून राहू नका. आपल्या देशामध्येही चांगली मागणी आहे आणि आपण ते योग्य ते नियोजन करून कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचा आहे. आणि आतापर्यंत आपण एकूण 100%च्या म्हणजे एकूण कांद्याच्या 100% वरती तुम्ही 20 ते 30% कांदा आता विक्री करून टाका. जेणेकरून तुमचं जे काही उत्पादनचं खर्च आहे ते तुम्हाला आपल्या खर्च निघून जाईल. जेणेकरून तुम्हाला ते फायदेशीर होईल आणि हळूहळू तुम्ही रिस्क घेऊन कांदा मार्केटमध्ये घेऊन जा आणि नंतरच्या काळामध्ये थोडी का होईना कांदा ठेवत चला. शेवटच्या नंतर पिरियडमध्ये जी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चांगले बाजारभाव राहण्याची शक्यता आहे. त्या पिरियडमध्ये तुम्हाला चांगले बाजारभाव आणि एकंदरीत जी कांद्याची जी काही उलाढाल आहे ते मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्या पिरियडमध्ये जे कांद्याचे नियोजन आहे तुम्हाला योग्य ते नियोजन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण कांद्याविषयी जी अपडेट आहे ती वारंवार तुमच्या सांगण्यावरून मी घेऊन येत आहे. तर भेटूया अशाच कांद्याविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद. धन्यवाद.